तो म्हटला माझ्या हातात कंदील आहे आणि तो कंदील चालू आहे हे सांगण्यासाठी मी तुला उठवलं. ऐका महाराज, तसा हा कंदील चालू आहे महाराज, पण या कंदिलाला काय लावावं आणि काय प्यावं हे सांगण्यासाठी सज्जन माणसाची गरज आहे. साधू संत महात्मा आमच्या जीवनात काय करतो, तो त्याच्या जवळचं काही देत नाही, पण तुमच्या जवळची आध्यात्मिक, तुमच्या जवळचा आत्मविश्वास, तुमच्या जवळचा अध्यात्माचा वसा, तुमच्या जवळचे संस्कार हे जागा करण्याचं काम जर कोण करत असतील तर या जगाच्या पाठीवर एक संत आहे आणि त्याच्यानंतर दुसरं आहे ते त्यांचं नाव आई वडील. आई वडिलांचं पुण्यस्मरण का असावं, वडिलांचं पुण्यस्मरण का असावं, आपल्या वडीलधाऱ्याचं पुण्यस्मरण का असावं, तर त्यांच्या पुण्यस्मरणानं आमच्या अंतःकरणातली जागी होते, आमच्या अंतःकरणातला विश्वास जागा होतो, आमच्या अंतःकरणातली सज्जनतेकडे जाण्याची लक्षणं जागी होतात. म्हणून गीता सज्जनाची नावे. मला सज्जन माणसाच्या जवळ जाता आलं पाहिजे. सज्जन कोणाला म्हणावं? अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. अलीकडच्या काळात सज्जन माणसं भेटत नाही महाराज. का? सज्जन माणसं भेटली असती तर माणसाचं जीवन परिपूर्ण झालं असतं. सज्जन माणसं भेटत नाही. सज्जन कुणाला म्हणावं? ऐका, सज्जन त्याला म्हणावं कितीही यातना स्वतःला झाल्या तरी देखील जगाचं हित मागतात, त्याला सज्जन म्हणतात. अरे माझ्या ज्ञानोबरांच्यावर एवढे मोठे आघात झाले, वाळीत टाकलं विश्व, समाज जवळ घेत नव्हता. याहीपेक्षा सांगू का महाराज, त्या समाजानं ज्ञानोबरांच्या त्रास कोणालाच दिला नाही महाराज, पण त्याही ज्ञानोबरांनी मागता मागता सहज मागितलं, आता विश्वात्मक ये देवे, हे विश्वात्मक देवा येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदार. कोणासाठी मागितलं? जगाच्या कल्याणासाठी, दुसऱ्या कोणासाठी नाही मागितलं महाराज. लक्षपूर्वक आहे का? आई वडील काय करतात? अरे आई वडील या जगाच्या पाठीवर साधू संतांच्या आई वडिलाला देखील सोडलं नाही. ज्ञानोबराईच्या आई वडिलाला काय घ्यावं लागलं महाराज? संन्यास नाही, ध्यान पाहिजे घ्यावं. मार्तंडवादी ब्राह्मणांनी सांगावं, विठ्ठलबंद तुमच्या मुला. महाराज 4 मुलांच्या सुखासाठी स्वतः आई वडिलांनी 4ही मुलं टाकून देऊन स्वतःचा देह सोडला. ज्ञानोबा तुकोबाच्या आई वडिलांना ते भोगावं लागलं. यापेक्षा वेगळं काय करायचं अजून आई वडिलांनी? तरी देखील काही काही पुढे म्हणतात वडिलांना, बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं? थोबडावक नाही धरून त्यांना. फार वाईट अवस्था आहे ना. ज्या ज्या वेळी तुमच्या आमच्या जवळ या प्रकारची माणसं येतात ना, त्यावेळी निश्चितपणाने जीवाला अंतःकरणाला दुःख होतं महाराज. अरे आई वडील निघून गेल्यानंतर काय गोड असावं याबद्दल तुम्हाला काय सांगावं महाराज. ऐकून जा महाराज, मी एक दृष्टांत देतो जाता जाता आणि मी थांबण्याच्या स्वरूपाला घेऊन जाईन महाराज. नीट आहे का? आई वडील जीवनामध्ये असले ना की आनंदाचा डोह प्राप्त होतो महाराज. आई वडील जीवनामध्ये असले की आनंदाचा कलह प्राप्त होतो महाराज. या जगाच्या पाठीवर आई काय आहे, वडील काय आहे, ज्या दिवशी नसतात त्या दिवशी निघून जातात. इथं माई माऊल्या माझ्या बसल्या, तुम्हाला सांगून जाईल महाराज, जोपर्यंत तुमचे आई वडील आहेत ना तोपर्यंत तुम्हाला घरचं माहेर आहे. माहेर शब्द तोपर्यंत शिल्लक राहतो, ज्या दिवशी आई आणि वडील निघून जातात त्या दिवशी माहेर नावाचा शब्द संपला, तुम्ही या घरच्या पाहुण्या झाला. अरे आई वडील किचन कट्ट्यावरचा ग्लास दुधाचा भरून प्यायला पुढीला कधी भीती वाटत नाही, पण ज्या दिवशी आई वडील नसतात आणि भाऊजीला विचारावं लागतं का ग दूध आपल्या घरातलंच आहे का, ते पाहुणे स्वरूपाचं होतं महाराज. नीट आहे का? आई वडील फार जगाच्या पाठीवर महत्वाचे आहेत महाराज. आई वडिलांचंच पुण्यस्मरण आहे. खूप बोलून जाईल महाराज मी तुमच्याशी आई वडिलांच्या. आई वडील कोणाचे असो महाराज, देहांत पायाचे तर घेणारे नाव पायाचे आई वडील होते महाराज. ऐका महाराज, जगाच्या पाठीवर आई वडील जर असतील ना तर फार जीवन गोड होतं महाराज, फार जीवन गोड होतं. या आई वडिलांच्यासाठी भगवान परमात्म्याला खाली यावं लागतं. अरे अजूनही माझा पांडुरंग परमात्मा एवढे 28 उभा आहे. कोणासाठी हो? पुंडलिकासाठी. पण पुंडलिक करतोय का? आई वडिलाची सेवा. म्हणून तर तुकोबा सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत. अरे आई वडिलांची सेवा करा, कारण काय आहेत माहिती? आई वडील माया